नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2021 या परीक्षेसंबंधित बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या व्हिडिओतील प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग पाहूया व्हिडिओचा पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 आहे, प्रगतिशील शिक्षणाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे? तर पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 शालेय वेळापत्रक व बैठक व्यवस्थेबाबत लवचिकता। पर्याय क्रमांक 2 पाठ्यपुस्तकांशी संबंधित अध्यापन। पाठ्यपुस्तकांशी संबंधित अध्यापन। त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे ठराविक अंतराने घेतल्या जाणाऱ्या परीक्षा। व त्यानंतर पर्याय क्रमांक 4 आहे परीक्षेत उत्तम मार्क मिळाल्यावर दिला जाणारा भर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शालेय वेळापत्रक व बैठक व्यवस्थेमध्ये लवचिकता हे प्रगतिशील शिक्षणाचे वैशिष्ट्य आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 बालक शिकत असताना त्याच्या अध्ययनावर कोणत्या बाबीचा परिणाम होतो? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 मानसिक स्वास्थ्य। पर्याय क्रमांक 2 प्रेरणा। पर्याय क्रमांक 3 आहे जिज्ञासा व कुतूहल। पर्याय क्रमांक 4 आहे शिक्षणाचा दृष्टिकोन व पर्याय क्रमांक 5 आहे वरील सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 वरील सर्व। बालक शिकत असताना त्याच्या अध्ययनावर मानसिक स्वास्थ्य, प्रेरणा, जिज्ञासा व कुतूहल, शिक्षणाचा दृष्टिकोन या सर्व बाबींचा परिणाम होत असतो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 वर्गात नवीन पाठ्यघटक शिकवण्यासाठी तुम्ही काय कराल? महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET-मध्ये काही प्रश्न बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर उपयोजनात्मक स्वरूपाचे असतात, त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे। तर प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर जाणाल। त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे टीव्हीवर चित्रपटातील दृश्य दाखवाल। त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे विद्यार्थ्यांना शांत बसण्याची सूचना कराल। व पर्याय क्रमांक 4 आहे विद्यार्थ्यांना आपापसात नवीन पाठाचे नवीन पाठ्यघटकाची चर्चा करण्यास सांगाल। तर पर्याय क्रमांक 4 आहे विद्यार्थ्यांना आपापसात नवीन पाठ्यघटकाची चर्चा करण्यास सांगाल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर जाणाल। म्हणजेच वर्गात नवीन पाठ्यघटक शिकवण्यासाठी तुम्ही अगोदर विद्यार्थ्यांना त्या पाठ्यघटकाशी संबंधित काही प्रश्न विचारून तो घटक विद्यार्थ्यांना कोणत्या स्तरापर्यंत माहिती आहे याचे ज्ञान होण्यासाठी अगोदर त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर जाणणे आवश्यक असते। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर जाणाल। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 सृजनशील विद्यार्थी कशा प्रकारचे विद्यार्थी असतात? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 सर्वच विषयात तितक्याच उत्तम तऱ्हेने गुण मिळवतात। त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे वेगळ्या पद्धतीने विचार करतात। पर्याय क्रमांक 3 आहे साधारणतः अस्वस्थ असतात व पर्याय क्रमांक 4 आहे कमी बुद्धिमान असतात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वेगळ्या पद्धतीने विचार करतात। सृजनशील विद्यार्थी हे वेगळ्या पद्धतीने विचार करणारे विद्यार्थी असतात। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 बालकाच्या संकल्पना विकासासंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 संकल्पना भावनिकतेवर अवलंबून असतात। पर्याय क्रमांक 2 आहे संकल्पना विकसित होण्याची निश्चित असे टप्पे असतात। पर्याय क्रमांक 3 आहे संकल्पना विकसित होण्याची निश्चित असे टप्पे नसतात। पर्याय क्रमांक 4 आहे संकल्पना नेहमी मूर्त स्वरूपात असतात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संकल्पना विकसित होण्याची निश्चित असे टप्पे आहेत। बालकाच्या संकल्पना विकासासंबंधी हे विधान सत्य आहे की बालकाच्या संकल्पना विकसित होण्याचे निश्चित असे टप्पे असतात।
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. समस्या निराकरण करण्याची खालीलपैकी कोणती पायरी नाही? तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 समस्येचे छोटे छोटे भाग करणे. पर्याय क्रमांक 2 आहे समस्येची पारिभाषिक शब्दात मांडणी करणे. पर्याय क्रमांक 3 आहे समस्येसंबंधी विविध परिकल्पनांची मांडणी करणे. तर समस्येसंबंधी विविध परिकल्पनांची मांडणी करणे. व पर्याय क्रमांक 4 आहे समस्येची जाणीव होणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे समस्येचे छोटे छोटे भाग करणे. हे समस्या निराकरण करण्याच्या प्रक्रियेतील पायऱ्या नाही किंवा पायरी नाही. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते विकासाचे तत्व नाही? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 विकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक 2 आहे विकासाच्या प्रत्येक अवस्थेची वैशिष्ट्ये असतात. पर्याय क्रमांक 3 आहे सांस्कृतिक बदलाचा विकासावर परिणाम होतो. पर्याय क्रमांक 4 आहे वाढीचा व विकासाचा दर वेग जन्मभर सारखाच राहतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाढीचा व विकासाचा वेग जन्मभर सारखाच राहतो. हे विधान किंवा हा पर्याय विकासाचे तत्व नाही. बाकी सर्व विकासाचे तत्व आहेत. म्हणजे विकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. विकासाच्या प्रत्येक अवस्थेची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. सांस्कृतिक बदलाचा देखील विकासावर परिणाम होतो. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. स्त्रियांमध्ये गुणसूत्राच्या जोड्यांची संख्या किती असते? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 33, पर्याय क्रमांक 2 23, पर्याय क्रमांक 3 43 व पर्याय क्रमांक 4 आहे 46. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23. स्त्रियांमध्ये गुणसूत्राच्या एकूण 23 जोड्या असतात. प्रश्न क्रमांक 9 आहे आसुबेलने अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उत्पत्ती कोणत्या बाबीला महत्त्व दिले? प्रश्न क्रमांक 9 आहे आसुबेल यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्तीमध्ये कोणत्या बाबीला महत्त्व दिले? तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 विषयाचे ज्ञान, पर्याय क्रमांक 2 अध्यापनाची योग्य पद्धती, पर्याय क्रमांक 3 नवीन प्रक्रियेची पद्धती व पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. डेव्हिड आसुबेल यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्तीमध्ये वरील सर्व बाबींना महत्त्व दिले आहे. म्हणजे विषयाचे ज्ञान, अध्यापनाची योग्य पद्धती, नवीन प्रक्रियाची पद्धती या सर्व बाबीला अध्ययन उपपत्तीमध्ये आसुबेल यांनी महत्त्व दिलेले आहे. तर आसुबेल यांची कोणती अध्ययन उपपत्ती आहे? शाब्दिक अध्ययन उपपत्ती. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्तीमध्ये या सर्व बाबींना महत्त्व देण्यात आलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणी भौतिक शास्त्रातील संकल्पना, नियम यांचा संबंध जीवन क्षेत्राशी जोडलेला आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 टोलमन, पर्याय क्रमांक 2 आहे ब्रुनर, पर्याय क्रमांक 3 आहे कूट लेविन व पर्याय क्रमांक 4 आहे पियाजे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कूट लेविन यांनी भौतिक शास्त्रातील संकल्पना, नियम यांचा संबंध जीवन क्षेत्राशी जोडलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. हार्वर्ड गार्डनच्या मते मेंदूच्या भागातील विविध केंद्राच्या विकास अनुसार डॅश डॅश होय. तर रिकामी जागा आपल्याला पूर्ण करायची आहे. तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 प्रत्येक भागाची स्वतंत्र बुद्धिमत्ता असते. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता समान होते. पर्याय क्रमांक 3 आहे प्रत्येक तार्किक कौशल्य वाढते. पर्याय क्रमांक 3 आहे प्रत्येकाचे तार्किक कौशल्य वाढते व पर्याय क्रमांक 4 आहे यापेक्षा वेगळे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रत्येक भागाची बुद्धिमत्ता स्वतंत्र असते. हार्वर्ड गार्डन यांच्या मते मेंदूच्या भागातील विविध केंद्राच्या विकासानुसार प्रत्येक भागाची स्वतंत्र बुद्धिमत्ता असते. पुढील प्रश्न क्रमांक 12. बुद्धिमापनाचे सूत्र खालीलपैकी कोणी मांडले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय पाहू तर
पर्याय 1 आहे गिलफोर्ड, पर्याय क्रमांक 2 कोलबर्ग, पर्याय क्रमांक हॉलबर्ग, इथं कोलबर्ग असा शब्द आहे, पर्याय क्रमांक 3 आहे कूट लेविन व पर्याय क्रमांक 4 आहे स्पिअरमॅन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्पिअरमॅन यांनी बुद्धिमापनाचे सूत्र मांडलेले आहे या पर्यायापैकी. प्रश्न क्रमांक 13 आहे कोणत्या बुद्धिमापन कसोट्यांमुळे परिपूर्ण मार्गदर्शन करता येते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सामूहिक कसोट्या, पर्याय क्रमांक 2 कृती कसोट्या, पर्याय क्रमांक 3 वैयक्तिक कसोट्या, पर्याय क्रमांक 4 अभाषिक कसोट्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वैयक्तिक कसोट्या. वैयक्तिक कसोट्या किंवा वैयक्तिक या बुद्धिमापनाच्या कसोट्यांमुळे परिपूर्ण मार्गदर्शन करता येते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 स्मरण, कल्पना, विश्वास, भाव ही व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारची लक्षणे आहेत? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मानसिक, पर्याय क्रमांक 2 शारीरिक, पर्याय क्रमांक 3 व्यावसायिक व पर्याय क्रमांक 4 आहे सामाजिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानसिक. स्मरण, कल्पना, विश्वास, भाव ही व्यक्तिमत्वाची मानसिक प्रकारची लक्षणे आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 मॉस्लो व रॉजर्स हे कोणत्या विचारसरणीचे मानसशास्त्रज्ञ होते? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मानवतावादी, पर्याय क्रमांक 2 रचनावादी, पर्याय क्रमांक 3 मनोविश्लेषणवादी, पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानवतावादी. मॉस्लो व रॉजर्स हे मानवतावादी विचारसरणीचे शास्त्रज्ञ होते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 कोणत्या पद्धतीमध्ये नवनवीन संकल्पनांच्या निर्मितीला भरपूर वाव दिला जातो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भूमिका निहाय संकल्पना, पर्याय क्रमांक 2 गुणधर्म सूचीकरण, त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे बुद्धिमंथन संकल्पना व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुणधर्म सूचीकरण संकल्पना. या संकल्पना किंवा या पद्धतीमध्ये नवनवीन संकल्पनाच्या निर्मितीला भरपूर वाव दिला जातो. प्रश्न क्रमांक 17 आहे थॉर्नडाईक. इथं थॉर्नडाईक असा शब्द आहे तर थॉर्नडाईकने सांगितलेला पहिला नियम कोणता? थॉर्नडाईकने सांगितलेला पहिला नियम कोणता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 परिणामाचा नियम, पर्याय क्रमांक 2 पक्वतेचा नियम, पर्याय क्रमांक 3 तयारीचा नियम व पर्याय क्रमांक 4 आहे पुनरावृत्तीचा नियम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तयारीचा नियम. थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने जे विविध नियम सांगितलेले आहेत त्या नियमांमध्ये तयारीचा नियम हा पहिला नियम आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना. भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डॅनियल गोलमन, पर्याय क्रमांक 2 अल्फ्रेड बिने, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर मन व पर्याय क्रमांक 4 आहे जॉन पियाजे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॅनियल गोलमन. ऑप्शन नंबर 1 डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना मांडलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणता शिक्षक मुलांना आवडतो? अशा प्रकारचे सोपे प्रश्न देखील विचारलेले असतात त्यामुळे या प्रश्नाचा समावेश करण्यात आलेला आहे. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गोड आवाजाचा, पर्याय क्रमांक 2 रागीट स्वभावाचा, पर्याय क्रमांक 3 स्पष्ट आवाजाचा व पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोड आवाजाचा. ज्या शिक्षकाचा आवाज गोड आहे व उच्चार स्पष्ट आहे अशा प्रकारचा शिक्षक हा मुलांना नेहमी आवडत असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 अध्ययनात कशाच्या पक्वतेचे किंवा परिपक्वतेचे जास्त महत्त्व असते किंवा आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मानसिक, पर्याय क्रमांक 2 शारीरिक, पर्याय क्रमांक 3 1 व 2 दोन्ही व पर्याय क्रमांक 4 आहे नैसर्गिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 व 2 दोन्ही म्हणजेच अध्ययनात
मानसिक व शारीरिक किंवा शारीरिक व मानसिक परिपक्वतेचे जास्त महत्त्व असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणून तिचा खालीलपैकी कोणता गुण नाही? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, वारंवार कृती केल्याने चुका कमी होऊन विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो. पर्याय क्रमांक 2 आहे वेळेची बचत. पर्याय क्रमांक 3 आहे विद्यार्थी स्वतःच्या चुका दुरुस्त करून अखेर यश संपादन करतात. व पर्याय क्रमांक 4 आहे या पद्धतीमुळे विद्यार्थी स्वावलंबी बनतो. तर प्रयत्न प्रमाद पद्धती ही थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेली अध्यापन पद्धती किंवा पद्धती आहे. तर या पद्धतीचे वैशिष्ट्य किंवा गुण कोणता नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वेळेची बचत हा या पद्धतीचा गुण नाही. वरील बाकी सर्व गुण आहेत. म्हणजेच वारंवार कृती केल्याने चुका कमी होऊन विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 विद्यार्थी स्वतःच्या चुका दुरुस्त करून अखेर यश संपादन करतात व या पद्धतीमुळे विद्यार्थी स्वावलंबी बनतो. प्रयत्न प्रमाद पद्धतीला चुका व शिका पद्धती म्हणून देखील ओळखले जाते. तर प्रयत्न प्रमाद पद्धती ही थॉर्नडाईक यांनी मांडलेली पद्धती आहे. हा देखील मुद्दा लक्षात ठेवा. या पद्धतीमध्ये वारंवार प्रयत्न केले जातात किंवा कृती केल्या जातात, त्यामुळे चुकांची संख्या कमी होऊन विद्यार्थी यश संपादन करतात. प्रश्न क्रमांक 22 आहे शिक्षक पण विद्यार्थीच असतो असे कोणी म्हटले? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जॉन. पर्याय क्रमांक इथं जॉन ड्यूई असा शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 आहे रवींद्रनाथ टागोर. पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी व पर्याय क्रमांक 4 आहे विनोबा भावे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. शिक्षक पण विद्यार्थीच असतो असे रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे महाराष्ट्र शासनाने 3री व 4थीच्या वर्गासाठी अकारिक व संकलित मूल्यमापनाचा दर किती टक्के दिला आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 40% व 60%. त्यानंतर पर्याय 2 आहे 50% व 50%. पर्याय क्रमांक 3 आहे 70% व 30% व पर्याय क्रमांक 4 आहे 60% व 40%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 60% व 40%. महाराष्ट्र शासनाने 3री व 4थीच्या वर्गांसाठी अकारिक मूल्यमापनाचा दर जो आहे तो 60% व संकलित मूल्यमापनाचा दर हा 40% निश्चित केलेला आहे किंवा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. सॉरी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जरा घसा दुखत असल्यामुळे आवाज व्यवस्थित येत नाही. प्रश्न क्रमांक 24 आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना कोणती बाब टाळावी? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मूल्यमापन करताना सकारात्मक विचारांचा वापर करावा. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे विद्यार्थ्यांची इतरांशी तुलना करू नये. पर्याय क्रमांक 3 आहे बालकाच्या प्रगतीबाबत पालकांना वेळोवेळी माहिती द्यावी. व पर्याय क्रमांक 4 आहे जे विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहतील त्यांचे मूल्यमापन पुन्हा करू नये. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्यांची इतर विद्यार्थ्यांशी तुलना करू नये. प्रश्न क्रमांक 25 आहे विद्यार्थ्यांचा मानसिक विकास कोणत्या उद्दिष्टांच्या आधारे पाहिला जातो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 बोधात्मक उद्दिष्टे. पर्याय क्रमांक 2 भावात्मक उद्दिष्टे. पर्याय क्रमांक 3 क्रियात्मक उद्दिष्टे व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बोधात्मक उद्दिष्टे. मानसिक विकास हा बोधात्मक उद्दिष्टांच्या आधारे स्पष्ट केला जातो किंवा पाहिला जातो. प्रश्न क्रमांक 26 आहे सावळाराम युद्ध संकल्पना त्याच्या भाषेत स्पष्ट करतो. हे कोणत्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ज्ञान. पर्याय क्रमांक 2 आकलन. पर्याय क्रमांक 3 उपयोजन. पर्याय क्रमांक 4 विश्लेषण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 आकलन. सावळाराम युद्ध संकल्पना त्याच्या भाषेत स्पष्ट करतो. हे आकलन या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे. बोधात्मक क्षेत्रातील तिसरे, चौथे व पाचवे उद्दिष्टे कोणते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ज्ञान, आकलन, उपयोजन. पर्याय क्रमांक 2 आकलन, उपयोजन, विश्लेषण. पर्याय क्रमांक 3 आहे उपयोजन, विश्लेषण व संश्लेषण. व पर्याय क्रमांक 4 आहे उपयोजन, संश्लेषण, मूल्यमापन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपयोजन, विश्लेषण व संश्लेषण ही बोधात्मक क्षेत्रातील तिसरे, चौथे व पाचवे उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. सजीव ज्या ठिकाणी जन्मास येतात, वाढतात, आपला जीवनक्रम व्यतीत करतात व शेवटी मृत होतात त्या ठिकाणास किंवा स्थानास सजीवांचा काय असे म्हणतात? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अधिवास. पर्याय क्रमांक 2 जीवनक्रम. पर्याय क्रमांक 3 जीवनक्षेत्र. व पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. सजीव ज्या ठिकाणी जन्मास येतात, वाढतात, आपला जीवनक्रम व्यतीत करतात व शेवटी मृत होतात या ठिकाणास किंवा स्थानात सजीवांचा अधिवास, जीवनक्रम किंवा जीवनक्षेत्र असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. एकाच अधिवासात राहणाऱ्या, परस्परांमध्ये तसेच भौतिक पर्यावरणाशी आंतरक्रिया करणाऱ्या सर्व सजीवांचा समूह म्हणजे काय? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 परिसंस्था. पर्याय क्रमांक 2 जीव समुदाय. पर्याय क्रमांक 3 आहे जैविक घटक. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीव समुदाय. एकाच अधिवासात राहणाऱ्या, परस्परांमध्ये तसेच भौतिक पर्यावरणाशी आंतरक्रिया करणाऱ्या सर्व सजीवांचा समूह म्हणजे जीव समुदाय होय. पुढचा प्रश्न या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांच्या एकीकरणातून आकारास येणाऱ्या व्यवस्था म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 30 आहे. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांच्या एकीकरणातून आकारास येणाऱ्या व्यवस्था म्हणजे काय किंवा आकारास येणारी व्यवस्था म्हणजे काय? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जैवविविधता. पर्याय क्रमांक 2 परिसंस्था. पर्याय क्रमांक 3 पर्यावरण. व पर्याय क्रमांक 4 आहे पारिस्थितिकी अभ्यास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 परिसंस्था. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांच्या एकीकरणातून आकारास येणाऱ्या व्यवस्थेस परिसंस्था असे म्हणतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परिसंस्था. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास केला. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर मानसशास्त्र, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, पर्यावरण तसेच मराठी व्याकरण या सर्व विषयांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आहे व बेल आयकॉन प्रेस करायचे आहे. आज माझा आवाज व्यवस्थित नसताना देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.